शिवराय मित्रांनो, जय जिजाऊ. आज आपण या ठिकाणी अत्यंत सुंदर आणि रमणीय अशा निळकंठेश्वर भगवंताच्या पावन भूमीत आलेलो आहोत. आपण बघू शकता या ठिकाणी हे निळकंठेश्वराचा रमणीय परिसर आहे. सुंदर अशी या ठिकाणी या ठिकाणी एक नदी वाहत आहे आणि ही धार, हे जे पाणी आहे, आपण बघू शकता. हे पाणी कुठून येतं याची काही हे नाही. हे पाणी कुठून येतं हे सांगता आजपर्यंत कोणाला नाही असं म्हणतात. काशीवरून आलेलं आहे. अत्यंत सुंदर असा या ठिकाणी परिसर आहे. बघा, अत्यंत सुंदर असं या ठिकाणी निळकंठेश्वर भगवंताचं मंदिर आहे. बघू शकता आपण. अत्यंत सुंदर असं मंदिराची रचना आहे. बघू शकता. बघा, या ठिकाणी आपण अत्यंत सुंदर अशा परिसरात या ठिकाणी रमणीय एक वटवृक्ष आहे. सुंदर असं भव्य दिव्य वटवृक्षाचं झाड आहे हे. बघू शकता आपण. अत्यंत सुंदर असं भव्य आणि दिव्य वटवृक्ष या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी हे जे पाणी येत आहे, बघू शकता आपण. हे पाणी कुठून येत आहे याची अजूनही कोणाला सांगता आलेलं नाही, पण हे कंटिन्यू येतं, कंटिन्यू धार चालू असते. बघू शकता. अत्यंत सुंदर असा परिसर या ठिकाणी आहे. आणि सुंदर निसर्गरम्य वातावरणात आपण आलेलो आहोत. निळकंठेश्वर भगवंताचं मंदिर, पिंपरखेडा, तालुका मंठा, जिल्हा जालना या ठिकाणी आपण आलेलो आहोत. बघू शकता आपण. अत्यंत सुंदर आणि रमणीय असा देखावा या ठिकाणी आहे. एक सुंदर असं परिसर. या परिसराची ही स्थापना अत्यंत छान पद्धतीने बाबाजींनी केलेली आहे. बघू शकता आपण. बघा, अत्यंत सुंदर असा परिसर, अत्यंत भव्य दिव्य असं रमणीय स्थान या ठिकाणी आहे. अत्यंत सुंदर असा परिसर या ठिकाणी आहे. बघा, हा जो कुंड आहे, हा कुंड काशीवरून आलेला आहे असं म्हणतात, अशी आख्यायिका आहे. बघू शकता. या कुंडाची धार कंटिन्यू सातत्यपूर्ण चालू असते. बघा, बघू शकता. अत्यंत सुंदर परिसर. नाही, ते शाळेत जातो ना. हां, चला म्हणलं दर्शन घेऊ. आता टी काढी त्याची. सुंदर असा रमणीय परिसर या ठिकाणी आहे. बघा, हे बाबाजीचं निवासस्थान आहे. या ठिकाणी बाबाजी उज्जैनी गुरुवारी अनंत महामंडलेश्वर श्री निळकंठेश्वर संस्थानचे बाबा स्वामी कृष्ण चैतन्यपुरीजी बाबाजी यांचं निवासस्थान आहे. बघा, सुंदर असा परिसर आहे. आपण पाहू शकता.